जय जय रामकृष्ण हरी माऊली। आपण आत्तापर्यंत श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप यातील 14 अध्यायांपर्यंत कथा ऐकली। आत्तापर्यंत आपण श्री रामचंद्र यांचं धनुर्विद्या ग्रहण, विश्वामित्रांसोबत येऊन दैत्यांचे निर्दलन आणि त्यात नंतर अहिल्योद्धार हे सर्व पाहिले। त्यामध्ये राहिलेली गोष्ट अशी की जनक या राजाबद्दल जे कुतूहल आणि जो आदरयुक्त भाव श्रीरामांच्या मनात उत्पन्न झाला होता, त्यानंतर त्यांचा भेटीचा योग आता येणार होता। जनकाचे आमंत्रण मिळाल्यामुळे विश्वामित्र व श्रीराम लक्ष्मण जनकाच्या नगरीत येण्यासाठी निघाले होते। जनक राजाचे सीता स्वयंवराचे आमंत्रण मिळाल्यामुळे विश्वामित्र आणि श्री राम लक्ष्मण हे साधुजनांसह जनकाच्या नगरीत येण्यासाठी निघाले होते। त्यांचा प्रवास सुरू झाला होता। पण श्रोतेहो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? जनक राजा आणि श्रीराम यांची भेट होण्यापूर्वी त्यांना सीता, जनक यांविषयी पूर्ववृत्तांत शतानंद या गौतम व अहिल्या यांच्या पुत्राने सांगितला। मात्र सीता आणि रावण यांची भेट फार आधीच झाली होती। या भेटीचा पूर्ववृत्तांत हाही आपल्याला आता पुढील कथेत येणार आहे। सीता म्हणजेच मूळ माया, आदिशक्ती। या आदिशक्तीची अनेक रूपे आहेत। पंचमहाभूतांपासून ही शक्ती निर्माण झालेली आहे आणि ती कधीही पंचमहाभूतांचं रूप घेऊ शकते। ही सुद्धा सुरस कथा आपल्याला यातून कळणार आहे। तर ही सीतेच्या पूर्ववृत्तांताची सुरस कथा श्रोत्यांनी पूर्ण लक्ष देऊन श्रवण करावी। रावण तिला कसा भेटला होता, रावणाला तिने आधीच आपल्या येण्याची वेळ आणि आपण आल्यानंतर काय स्थिती उत्पन्न होणार आहे त्याची पूर्वसूचना कशी दिली होती, हे सर्व या कथेतून ऐकायला मिळेल। आपण आता सुरू करत आहोत बालकांड अध्याय 15वा, सीता जन्म कथा निरूपण। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। अहल्येला पुन्हा मानवरूप मिळाले। गौतम व अहल्या त्या आश्रमात पुन्हा नांदू लागली। विश्वामित्र, राम, लक्ष्मण व संगतीचे साधू व साधक, तपस्वी व भक्तजन पुढे जनकाच्या मिथिला नगरीकडे निघाले। ती नगरी खरोखरच वैभव संपन्न होती। त्या नगरीभोवती अतिशय रमणीय व समृद्ध उपवने होती। नाना वृक्षवेली, फुले, फळे यांनी समृद्ध होत्या। नाना मधुरवाणी बोलणारे अनेक पक्षी तेथे राहत होते। नगरीत अनेक प्रासाद व सुशोभित गृहे होती। नगराच्या बाहेर जवळ सुसज्ज असा विस्तीर्ण यज्ञ मंडप निर्माण केला होता। विश्वामित्रांना राम म्हणाला, आपण यज्ञ मंडपाजवळच उपवनात वस्ती करूया। विश्वामित्रांना ते मान्य झाले व सर्वांनी ते स्थळ पसंत केले। ऋषींसहित विश्वामित्र आले आहेत हे वृत्त जनकाला कळताच तो त्यांना भेटण्यासाठी त्वरेने आला। त्याने सर्व ऋषींचे हर्षाने स्वागत केले, पूजन केले, क्षेमालिंगन दिले। आपला यज्ञ आता सिद्धच झाल्यासारखा आहे, आज मी धन्य झालो असे म्हणून त्याने विश्वामित्रांची स्तुती केली। विश्वामित्रांनी राजाला कुशल प्रश्न विचारले। राजाने म्हटले, साधुजनांच्या कृपेने राज्य व चित्त दोन्ही स्वस्थ आहेत। विश्वामित्रांना भेटण्यासाठी आल्यापासून जनकाचे चित्त सारखे राम लक्ष्मणाकडे लागले होते। त्याने हे राजकुमार कोण असे विश्वामित्रांना विचारले। राम लक्ष्मणाच्या दर्शनाने जनकाला खूप आनंद वाटत होता। तो म्हणाला, हे अग्नी समान तेजस्वी आहेत, पण उष्ण दाहक नाहीत। यांना पाहून मनाला शीतलता प्राप्त होते। यांना पाहताच अन्य काही पाहावेसेच वाटत नाही। माझे चित्त यांनी वेधून घेतले आहे। सुंदर आणि सुकुमार अशा या दोघांनी डोंगर दऱ्यातून प्रवास तरी कसा केला असेल? आपल्याबरोबर हे कोण व कसे आले आहेत? विश्वामित्र म्हणाले, अयोध्येचा राजा दशरथ याचे हे 2 पुत्र, हार श्री रामचंद्र व धाकटा श्री लक्ष्मण। माझ्या यज्ञात ताटका, सुबाहू व मारीच हे राक्षस फारच विघ्न आणीत होते। माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी मी यांना आणले आहे।
त्यांनी ताटिकेचा वध केला, सुबाहुला ठार मारले व मारीचालाही पार समुद्रापर्यंत पळवून लावले. याच्या पराक्रमाने सिद्धाश्रमातील यज्ञ कार्य नीट होत आहेत. मार्गाने येताना गौतमाच्या आश्रमात श्रीरामाच्या पदस्पर्श होताच गौतम पत्नी अहल्या शिलाखंडापासून मुक्त होऊन पावन झाली आणि गौतम व अहल्या आपल्या आश्रमात पुनश्च राहू लागले आहेत. सीतेचे स्वयंवर व यज्ञ या दोन्ही प्रयोजनांसाठी तुझे आमंत्रण आम्हाला मिळाले, तेव्हा आम्ही ऋषीजन येताना या दोघांनाही बरोबर घेऊन आलो. श्रीराम हा सीतेसाठी योग्य पती आहे. धनुर्धरांमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा दरारा सर्वत्र आहे. जनक म्हणाला, सीता ही माझी कन्या आहे, पण ती खरी अयोनिजा आहे. तिच्या जन्माची पूर्वकथा सांगण्यासारखी आहे. माझा पुरोहित शतानन हा गौतम व अहल्या यांचा पुत्र आहे. तो तुम्हाला सीतेचा पूर्ववृत्तांत सांगेल. शतानन तेथे होताच त्याने विश्वामित्रांना, ऋषीजनांना व राम लक्ष्मणांना वंदन केले आणि तो सांगू लागला. पद्माक्ष नावाचा एक राजा पूर्वी होऊन गेला. त्याने तप करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले. त्याने तिच्याजवळ वर मागितला, हे लक्ष्मी, मी तुला कन्या रूपाने प्राप्त करू इच्छितो. तू माझी कन्या हो. लक्ष्मी म्हणाली, मी असा वर देऊ शकत नाही. भगवान विष्णू हे माझे पती आहेत. त्यांच्या आज्ञेनेच मी अवतार घेते. मला कन्या म्हणून प्राप्त करायचं असेल तर तू प्रसन्न त्यांना करून घे. पद्माक्ष राजाने मग भगवान विष्णूचीही आराधना केली. विष्णू प्रसन्न झाले. त्यांच्याजवळ राजाने वर मागितला, लक्ष्मी माझी कन्या व्हावी, मला तिचे लालन पालन करता यावे. विष्णू म्हणाले, लक्ष्मी तुझी कन्या होईल, त्यासाठी हे मातुलिंग फळ मी तुला देतो. यातून ती बालिका स्वरूपात अवतीर्ण होईल. राजाने ते फळ घेतले. ते जेव्हा त्याने फोडले, त्याची 2 शकले केली, तेव्हा त्यातून दिव्य कन्या उत्पन्न झाली. तिला पाहून राजाला परम हर्ष झाला. त्याने तिचे नाव पद्मावती असे ठेवले. तिचे लालन पालन करण्यात त्याला फार आनंद प्राप्त झाला. जे मातुलिंग लक्ष्मीच्या अवतारासाठी विष्णूने दिले तेच भगवती देवीच्या मूर्तीत तिच्या हातात धरलेले असते. पद्मावती मोठी झाली. राजाने तिचे स्वयंवर मांडले. पण असा होता की ज्याच्या शरीराचा स्वाभाविक वर्ण नभासारखा निळा असेल त्याला माझी कन्या वरमाला घालेल. देशोदेशीचे राजे, देव, ऋषी सर्व त्या स्वयंवराला आले. हा पण ऐकताच सर्वजण निराश झाले. त्यांनी राजाशी मोठे युद्ध केले. लढता लढता राजा मरण पावला. त्या कन्येला असुर पकडायला धावले. तेव्हा तिने प्राण वाचवण्यासाठी अग्नीत उडी घेतली. तेव्हा त्या असुरांनी निराशेने चिडून जाऊन सगळ्या नगराची प्रचंड नासधूस केली. राजा मरण पावला. तेव्हा त्याच्या राण्यांनी सहगमन केले. लक्ष्मीमुळे ही केवढी संकटे येतात हे लक्षात घेण्याजोगे आहे. ती कन्या अग्निकुंडात गेल्यावर प्रचंड उत्पात झाले. ती मात्र पुन्हा अग्नीतून बाहेर आली व अग्निकुंडाजवळच बसून राहिली. रावण हा लंकेचा महाबलाढ्य राक्षस राजा त्यावेळी आकाशातून विमानाने जात होता. त्याच्या बरोबर सरण नावाचा प्रधान होता. त्याने खाली पृथ्वीकडे निर्देश करून ती कन्या रावणाला दाखवली व म्हटले, महाराज, ती अग्निकुंडाजवळ बसलेली कन्या पहा. सुरासुरांनी जिच्यामुळे या नगराचा नाश केला हीच ती. रावणाने तिला पाहिले व तो आकृष्ट झाला. तो खाली उतरला व तिचा अनुयाय करू लागला. तेव्हा तिने त्या अग्निकुंडात पुन्हा उडी घेतली. रावणाने त्वरेने ते कुंड विझवले, पण ती कन्या जी गुप्त झाली ती झालीच. रावणाने कुंडातील भस्मातही वेड्यासारखा धांदोळा घेतला. पण आश्चर्य असे झाले की त्याला त्यात 5 अत्यंत तेजस्वी रत्ने सापडली. रावण चकित झाला. त्याने विचार केला. ती दिव्य रत्ने घेऊन तो विमानात चढला आणि लंकेत परत गेला. त्याने ती सुंदर रत्ने आपली पत्नी मंदोदरीला दाखवली व ही रत्ने एका सुंदर पेटीत आनंदाने ठेवली. मंदोदरीला तो म्हणाला, ही रत्ने तुझ्या अलंकारात फार शोभून दिसतील. मग मंदोदरी काही वेळाने ती रत्ने काढून घेण्यासाठी देवघरात जिथे होती तिथे ती पेटी घेऊन गेली. तिला ती पेटी उचलताच येईना. मग रावणाने प्रयत्न केला. त्यालाही ती पेटी उचलता येईना. तो तर घामाघूम झाला. तेव्हा प्रधानादी सर्व लोक तिथे जमले आणि प्रयत्नपूर्वक ती पेटी सर्वांनी उघडली. तो काय, आत एक दिव्य बालिका दिसली. हा काय प्रकार आहे याचा उलगडा कोणालाच होईना. तेव्हा रावणाने मंदोदरीला व सर्वांना त्या पेटीत रत्ने कशी आली, त्याआधी पद्मावती भस्मसात कशी झाली तो वृत्तांत सांगितला.
तो ऐकून मंदोदरी म्हणाली, ही बाला सामान्य नसून भयंकर नाश करणारी शक्ती आहे. तिचे पालन करणाऱ्या माता पितरांचे प्राण जाण्यास ही कारणीभूत झाली आहे. हिच्यासाठी सुर्व असुर रणात मेले आणि राजाच्या सर्व सैन्याचा व नगराचा विध्वंस झाला. हिला इथे मुळीच ठेवू नका. हिला राष्ट्राबाहेर कुठेतरी अज्ञात स्थळी पेटीसह नेऊन टाका. आता सुद्धा तुम्हाला ही पेटी उचलत नाही, यावरूनच ही काहीतरी विघातक शक्ती आहे याची खात्री वाटते. हिचा इथे घात करायचा प्रयत्न करू नका, अनर्थ होईल. अहो, हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली तरी त्यातून सुद्धा नृसिंह प्रकट झाला व त्याने हिरण्यकश्यपूला मारले. रावणाला ते पटले. अनेक लोकांनी हा चमत्कार पाहिला व सभासदांचेही मत तेच पडले. तेव्हा रावणाने सहाय्यक घेऊन ती पेटी पुनश्च बंद करून पुष्पक विमानात घातली व तो ती घेऊन निघाला. त्यावेळी पेटीतून त्या बालेचा आवाज ऐकू आला, मी पुन्हा या लंकेत येईल व राक्षसांचा निपात करेन. माझी अभिलाषा धरून रावणाला मरण ओढवेल आणि सर्व राक्षसांचे निर्दालन होईल. तो आवाज सर्वांनी ऐकला. सर्वजण भयभीत झाले. विमानात ती पेटी ठेवून रावणाने योग्य जागा शोधित शोधित आकाशमार्गे गमन केले. शेवटी विदेह राजाची सीमा ओलांडून त्याने एका शेतात विमान उतरवले. पेटी अनेकांनी प्रयत्नपूर्वक उचलली व शेतात मोठा खड्डा खणून त्यात ती पेटी पुरून ठेवली. रावण विमान मार्गे परत लंकेत गेला. ते शेत जनकाच्या मालकीचे होते. एका ब्राह्मणाला यज्ञ करायचा होता म्हणून त्याने ते त्याला दान दिले होते. योग्य मुहूर्त पाहून ती भूमी साफ करण्यासाठी त्या द्विजाने नांगरणी केली. तेव्हा ती पेटी नांगराच्या फाळाला लागली व तिचा आवाज झाला. आणखी खणले. पेटीमध्ये धन नक्कीच असेल असे त्याला वाटले. पण ब्राह्मणाने जेव्हा पेटी पाहिली तेव्हा त्याच्या मनात विचार आला, जर शेत मला दान दिले असले तर त्यातील काही सापडलेल्या वस्तू असतील, त्याची मालकी मात्र जनक राजाचीच असावी. त्याने ती पेटी जनकाला दाखवली व अर्पण केली. पण जनक म्हणाला, ज्यावेळी शेत मी दान केले तेव्हा सारे काही तुझेच आहे. पण तो द्विज गुप्त धन समजून ते नाकारू लागला. हा प्रश्न कसा सुटणार? राजाने साधूजनास विचारले. तेव्हा त्यांनी पेटी उघडून आत काय आहे ते पाहावे असा सल्ला दिला. पेटी उघडली तेव्हा आतील दिव्य बाला सर्वांना दिसली. तेव्हा जनकाने तिला तत्काळ उचलले. यावेळी मात्र ती बाला हलकी झाली होती. जनकाने ही माझीच कन्या आहे असे घोषित केले. त्यावेळी राज्यात मोठा उत्सव करण्यात आला. शतानंद पुढे म्हणाला, जनकाने तिचे पालन केले म्हणून तिला जनकजा, जानकी, मैथिली, वैदेही अशी नावे प्राप्त झाली. ती भूमीत सापडली म्हणून भूमिजा, धरणीजा, भूमिकन्या आणि शेतात सापडली म्हणून सीता असे नाव प्राप्त झाले. हीच जानकी उपवर झाली आहे आणि तिचे स्वयंवर मांडले आहे. श्री भावार्थ रामायण बालकांड जानकी जन्मकथा नावाचा 15वा अध्याय समाप्त. जय जय श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराज अर्पणमस्तु. श्री रामचंद्र अर्पणमस्तु.